एव्हरीवन, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिक्षक भरती संदर्भातील कन्वर्ट राऊंड म्हणजेच रूपांतरित यादी नुकतीच जाहीर झाली। जर या राऊंडमध्ये आपली निवड झाली नाही किंवा आपल्यापेक्षा कमी मार्क्स असूनही एखाद्या कॅन्डिडेटची सेम कॅटेगरी असताना जर निवड झालेली असेल तर त्याचं संदर्भात जर तुम्हाला उत्तर हवं असेल किंवा अन्य काही यादी संदर्भातीलच तक्रार करायची असेल तर ती तक्रार कशी करायची या संदर्भातील मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर जो ड्राफ्ट आहे तो कसा तुम्ही भरायचा आहे आणि त्याचबरोबर हे सर्व स्कॅनिंग करून तुम्हाला हा अर्ज ईमेल थ्रू पाठवायचा आहे, त्याचा फॉर्मॅट काय आहे या सर्वच बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सो गरजवंतांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, स्टे कनेक्टेड, टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुमचे काही क्वेरीज असतील त्या नक्की आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, आपण पाहतोय की तक्रार करण्यासाठी केवळ आपल्या हातामध्ये 10 दिवस होते आणि ते सुद्धा आता म्हणजे 2 दिवस झाले, नंतर शनिवार रविवार संपत वेळ आहे, त्यामुळे आपण अजिबात वेळ घालवायचा नाही आहे आणि तक्रार करताना अप टू द पॉईंट म्हणजे जे विचारलेलं आहे तेवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, अवांतर लिहायचं नाही आहे। यादी सोडून दुसरं कुठलंही त्याच्यामध्ये तुमचा कुठलाही मुद्दा घालायचा नाही आहे। या गोष्टी लक्षात ठेवून हा आपण अर्ज कसा करायचा आहे त्या संदर्भात आता आपण पाहूयात। तर मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण पाहूयात जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तक्रार करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे। तर आता तुम्ही इथे पाहू शकतात की 16वा जो मुद्दा आहे प्रसिद्धी पत्रकातला त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे की कन्वर्ट राऊंड संदर्भात नियमबद्ध पद्धतीने पूर्ण प्रक्रिया केलेली आहे, तरीसुद्धा अभियोग्यताधारकांची स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असली पाहिजे। हे लक्षात ठेवा, तुमची स्वतःची निवडी संदर्भातील काही ना काहीतरी क्वेरीज असली पाहिजे। अदरवाईज तुम्ही असं विचार कराल की एखाद्या संस्थेकडे जाऊन आम्ही त्यांना अर्ज करायला सांगू किंवा एखाद्या पॉलिटिशियनच्या लेटरहेडवरती आम्ही करायला सांगू, तसं नाही आहे। तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुमची स्वतःचा तो इश्यू आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतः मेल करायचा आहे। तो पवित्र 2022grgcc@gmail.com आणि विहित नमुन्यात करायचा आहे। तर आता आपण पाहूयात की विहित नमुना कोणता आहे, कारण इथं लिहिलेलं आहे की विहित नमुना सोबत जोडलेला आहे। तर तो नमुना कोणता आहे तो आपण आता पाहूयात। तर मित्रांनो, आपण पाहू शकतात की हा विहित नमुना आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रथमतः लिहायचं आहे उमेदवाराचे नाव, तिथं तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे। त्याचबरोबर टेट 2022 नंबर, जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो लिहायचा आहे। टेट 2022 प्राप्त गुण, किती तुम्हाला टेटमध्ये किती मार्क्स मिळाले, सामाजिक प्रवर्ग म्हणजे तुमचं कास्ट रिझर्वेशन जे काही आहे ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे। तुमचा स्वतःचा ईमेल ID लिहायचा आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि दिनांकही लिहायचा आहे, कोणत्या दिवशी तुम्ही हा अर्ज करत आहात। तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर एक प्रश्न असेल की हा अर्ज हाताने लिहायचा की तुम्ही म्हणजे हा एडिट करणार आहात कम्प्युटरमध्ये। तर तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, आयदर तुम्ही हा कम्प्युटरमध्ये एडिट करू शकता, तो पूर्ण अर्ज भरून तुम्ही PDF बनवू शकता आणि नंतर तो ईमेलला अटॅच करू शकता। अदरवाईज ह्याची प्रिंटआउट काढा आणि तुम्ही ते भरा तो अर्ज आणि नंतर तुम्ही अटॅच करा। अदरवाईज तुम्ही असं करू शकता की हा जो पूर्ण ड्राफ्ट आहे तो तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या, ब्लँक पेजवरती, आणि त्याच्यानुसार भरा आणि जे काही भरत आहात ते व्यवस्थित सुंदर स्वच्छ अक्षरामध्ये तुम्ही लिहिणार आहात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या अजून पुढच्या बाबी त्या भरायच्या आहेत। तो 2-3 मेथडनी तुम्ही हा अर्ज भरू शकता। तर आता हे वरचं पहिलं झाल्यावरती आता आपण पाहतोय की प्रति अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्ती समिती शिक्षक पदभरती, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, ते असं दिलेलं आहे। आता विषयमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती पदभरती टेट 2022 आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे की त्या संदर्भात तुम्हाला असं म्हणजे त्या संदर्भात तुमची ही तक्रार आहे, एवढं क्लिअर आहे। आणि त्याच्या संदर्भात तुम्ही असंही लिहू शकता, बघा पुढे डॉट डॉट दिलेला आहे की 2 निवडी संदर्भात किंवा नियुक्ती संदर्भात, असं तुम्ही त्याच्या एखादा शब्द ॲड करू शकता किंवा नाही ॲड केला तरीसुद्धा चालेल। आता त्याच्यानंतर आपण वाचूयात, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत दिनांक 25 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय रूपांतरित फेरी
निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहेत. आता तुम्हाला खाली आहे ते मुद्दे तुम्हाला हायलाईट करायचे आहेत. तर आता पाहूयात पहिला मुद्दा कोणता आहे. पहिला, माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे, त्याचा टेट ID डॅश, तिथं तुम्हाला टेट ID टाकायचा आहे आणि त्या उमेदवाराची प्रत जोडावी, होय किंवा नाही. म्हणजे माझी निवड, माझ्या जागेवरती कमी गुण असलेल्याची निवड झाली का, तर होय असेल तर होयला तुम्ही टिक करणार आहात, नाही असेल तर नाहीला टिक करणार आहात. आता झालेली आहे म्हणूनच तुम्ही अर्ज करताय हे तुम्ही प्रथमतः लक्षात घ्या. त्यामुळे तिथं तुम्हाला होयला टिक करायचं आहे. आणि ज्या तुमच्या कमी मार्क्स आहेत तुमच्यापेक्षा आणि ज्याची निवड झालेली आहे त्याचा तो टेट ID असेल, तुम्हाला त्या यादीमध्ये तुम्ही जेव्हा त्याचं निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला दिसेल, तो तिथं टेट ID तुम्ही तिथे टाकायचा आहे. दुसरा मुद्दा पाहूयात. आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला काय लिहायचं आहे की इयत्ता कितवी आहे, इयत्ता 1ली ते 4थी असेल, किंवा या गटासाठी या आरक्षणामध्ये, किंवा आता कुठला असेल की सपोज आता SC प्रवर्ग आहे, OBC प्रवर्ग आहे, ST प्रवर्ग आहे, त्यामध्ये या व्यवस्थापनामध्ये आता तुम्हाला व्यवस्थापन लिहायचं आहे, तिथं मनपा असेल, ZP असेल, तिथं फक्त तुम्हाला एक वर्ड फक्त तिथे ॲड करायचं आहे. व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही. तिसरा मुद्दा पाहूयात. माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे, त्याचा टेट ID डॅश डॅश आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं इथे उमेदवाराची प्रत जोडायची. जो पहिल्यांदा तुम्ही टेट ID दिलेला आहे तोच टेट ID इथं द्यायचा आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आम्ही कमी गुण निवडीकरता शिफारस झालेली आहे, तोच टेट ID इथं द्यायचा आहे. लक्षात ठेवा, टेट ID तुम्ही वेगवेगळा देऊ नका. तिसरा आणि पहिला मुद्दा आहे तो त्याच उमेदवाराचा टेट ID द्यायचा आहे ज्याच्यासाठी तुमच्या जागेवरती ज्याची निवड झालेली आहे, आणि तिथे तुम्हाला होय नाहीला योग्य त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, त्याचा टेट ID इथं तुम्ही होयला टिक करणार आहात. नंतर चौथा मुद्दा पाहूया जो खूप महत्त्वाचा आहे. वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे. आता जर तुमचा पहिलाही मुद्दा नाही आहे, दुसराही नाही आहे, तुमच्यापेक्षा कमी मार्क्स कोण लागलेलं नाही आहे, किंवा तुमच्या प्रवर्गाला जागा उपलब्ध होत्या परंतु त्या तुम्हाला आल्या नाही आहेत, किंवा माध्यमांचा काही इश्यू असेल तो याच्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मुद्द्यामध्ये ॲडिशन केलेला नाही आहे, मग दुसरा काही जर तुमचा मुद्दा असेल, तुमचं काही गाऱ्हाण असेल, तर चौथ्या मुद्द्यामध्ये अभियोग्यताधारकाने लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला बघा, या ठिकाणी अभियोग्यताधारकाने केवळ त्याचे स्वतःचे निवडी संदर्भातील गाऱ्हाणे नमूद करावे. हे तुम्ही म्हणूनच म्हटलं हँड रिटन लिहू शकता किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. परंतु इथं 1 आणि 2 व्यवस्थित मुद्देसूद फक्त तुमची निवड व्हायला हवी होती आणि का झाली नाही, स्वतःच्या अक्षरामध्ये आणि स्वतःच्या निवडी संदर्भात केवळ तुम्ही 1, 2, जास्तीत जास्त अजून एखादा मुद्दा तुम्ही ॲड करू शकता. शॉर्ट आणि तुमचा अप टू पॉईंट इथं असलं पाहिजे. हे तुम्ही चौथ्या ह्याच्यामध्ये, जर वरील 2, 3 मध्येही तुमचं नाही आहे तर चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं गाऱ्हाणं किंवा तुमची तक्रार तुम्ही करू शकता. आता हे सगळं झाल्यावर सोबत तुम्हाला काय जोडायचं आहे, स्वप्रमाणपत्र जे सेल्फ सर्टिफाईडची जी कॉपी असेल, लॉक केलेले प्राधान्यक्रम असतील तुमच्याकडे त्याची एक कॉपी असेल, किंवा हे सगळं तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलला लॉग इन करता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून किंवा PDF करून तुम्ही त्याचेसुद्धा झेरॉक्स करून घेऊ शकता. व आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे 1 व 3चे पुरावे PDF जोडले आहेत. आता त्याचबरोबर काय आहे की तुम्हाला ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे की त्याचं तुम्हाला म्हणजे कुठं तर त्याची निवड झालेली असेल तर त्याची लिस्ट असेल, तिथं तुम्हाला ती हायलाईट करायची आहे, त्याचे तुम्हाला PDF बनवायची आहे त्या फोटोची, आणि ते तुम्हाला 1 व 3 नुसार जोडायचं आहे. हे पुरावे वैध व समर्पक असल्याचे मी प्रमाणित करतो. पुरावे अपूर्ण असल्यास, जोडले नसल्यास माझ्या अर्जावर कोणताही कार्यवाही होणार नाही हे मला ज्ञात आहे. आपला विश्वासू, आणि इथं तुम्हाला खाली लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे. आता तुमचा हा अर्ज पूर्ण भरून झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर हा हँड रिटन लिहित असाल किंवा याची प्रिंटआउट काढून जर तुम्ही लिहित असाल तर तुम्ही हा अर्ज पूर्ण लिहिल्यावरती याचा एक छानसा फोटो काढायचा आहे, त्याच्या फोटोची PDF बनवायची आहे. त्याचबरोबर स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईडची PDF बनवायची आहे. लॉक केलेले प्राधान्यक्रम आहे त्याची PDF असेल, आणि त्याचबरोबर जे काही पुरावे आहेत ते सुद्धा तुम्ही जोडलेले आहेत. 1, 2, 3 आणि हा तुमचा हा फॉर्मचा जो नमुना आहे 4, असे 4ही जेव्हा तुम्ही 4च्या एकत्र नंतर सगळ्याची PDF बनवा.
एक नंबरला हे ठेवा, त्या सगळ्यांची PDF बनवून नंतर तुम्ही आता मेल करणार आहात. पाहू शकता की तुम्ही अशा पद्धतीने तुमचा आता अर्ज भरून झालेला आहे आणि तुम्ही मध्ये पवित्र 2022 grcc@gmail.com याच्यावरती तुमच्या मेल ID मध्ये जायचं आहे. कंपोज मेलमध्ये जाऊन हे मेल करायचं आहे. व्यवस्थित सब्जेक्ट लिहायचं आहे. फक्त विषय लिहिताना एक लक्षात घ्या, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट 2022 कन्वर्जन राऊंड बाबत असं तुम्ही लिहू शकता किंवा रूपांतर फेरीबाबत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. एकच लक्षात घ्या, जो अर्ज करणारा उमेदवार आहे तो स्वतः असावा आणि त्यांनी स्वतः ईमेल ID पाठवलेला असावा. ही याच्यामध्ये अट आहे. कोणत्याही संस्था किंवा कोणत्याही संघटना किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीने जर हा अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि तुमची जी काही संधी असेल ती चुकू शकते आणि याचा तुम्हाला रिप्लायसुद्धा मिळणार आहे. हे सगळे PDF नंतर झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवा. 10 दिवस झाल्यावरती जर 15 दिवस झाले आणि तुम्हाला जर रिप्लाय नाही आला तर तुम्ही स्वतः या संदर्भात आयुक्त कार्यालयात जाऊन याची चौकशीसुद्धा करू शकता, कारण तो आपला अधिकार आहे. चला तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. चॅनल सबस्क्राईब अँड स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.